असा काही प्रसंग आहे का की मला हे डॉक्टर झालोय म्हणून मला त्याचा खूप आनंद झाला आणि डॉक्टर झाल्यामुळेच मला हे मिळू शकलं समाधान. मला जाणून घ्यायचंय की आता तुम्ही व्यवसायाचा उल्लेख केलात, काही लोक गवळी असतात तो व्यवसाय करतात, तुम्ही वैद्यकीय क्षेत्राकडे कसे आलात, म्हणजे तुम्हाला डॉक्टर कसं व्हावं असं वाटलं? नमस्कार, मी धर्मवीर पाटील. आपण पॉडकास्ट ऐकत आहात धर्मसंवाद, अर्थात विचार, जीवन आणि अनुभवांचा हा संवाद आहे धर्मवीर पाटील यांच्यासोबत. तर सर्वप्रथम मी माझे जिवलग मित्र डॉक्टर राहुल यांना आज या मुलाखतीच्या सत्रासाठी निमंत्रित केलेलं आहे. आणि ते जिवलग अशा अर्थाने आहेत की ते फक्त डॉक्टर नाहीत, एक वैद्यकीय अधिकारी फक्त पदापुरता नसतो, तर तो एक सामाजिक अर्थाने त्याचं खूप मोठं महत्त्व असतं. आणि म्हणून मला वाटलं की हा संवाद जो जीवनाचा आहे, विचारांचा आहे आणि आयुष्याचा एक वेगळा प्रवास आहे जो आपल्यासमोर येणं गरजेचं वाटतं. तर मी डॉक्टर राहुल तुमचं धर्मसंवाद या आमच्या उपक्रमात पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू. नमस्ते. तर आपण संवादाकडे जात असताना मी सर्वप्रथम तुम्हाला अशी कल्पना देतो की ही एक अनौपचारिक मुलाखत आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास उलगडणार आहातच, पण विचार आणि अनुभव या गोष्टींना त्याचा स्पर्श असावा असा आमचा प्रयत्न आहे. तर सर्वप्रथम मी एक मित्र आणि वैद्यकीय अधिकारी एवढाच परिचय सांगितलाय, पण मला तुमचा परिचय तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल की तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात केव्हापासून कार्यरत आहात आणि नेमकं कुठे आहात, काय करता? मी 2006 साली ग्रॅज्युएट झालो पुण्याहून. त्यानंतर मी ॲज अ डायटिशियन जॉब करायचो मुंबईमध्ये. अंजली मुखर्जी या प्रसिद्ध डायटिशियन आहेत मुंबईमध्ये. म्हणजे ज्या बॉलिवूडमध्ये सगळे फिल्म ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस ज्यांच्याकडे डाएट घेतात मोस्टली, तेव्हा त्या काळी त्या फेमस होत्या. मग त्यांच्याकडे मी ॲज अ डायटिशियन जॉब करायचो 2008 पर्यंत. आणि 8ला मी शासकीय सेवेत रुजू झालो. पहिली नोकरी माझी सुरू झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अच्छा. आसूत PSCला. आणि तिथपासून हा वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास सुरू आहे. म्हणजे आता जवळपास 17 वर्ष झाली मी या शासकीय सेवेत आहे. वा, छान. तुमच्या नावामध्ये गौर आडनाव आहे. गौर आडनाव तसं महाराष्ट्रीयन वाटत नाही, म्हणजे हा. या आडनावाचं काय वेगळेपण आहे? वेगळेपण असं आहे की आम्ही साऊथ इंडियन आहोत. म्हणजे हैदराबाद मधून आम्ही इथं मायग्रेट झालो. आणि तुमचे आजोबा? आजोबा आणि वडील. मग 1973-74 पासून आम्ही इस्लामपूर वासीय झालो. ओके. त्यामुळं आम्ही पण बरेच लोक आडनाव वगैरे बदलून घेतात किंवा तसं काही प्रकार आपल्याकडे झालेले दिसत नाही. झालाय तो. म्हणजे आडनाव असं बदललं गेलं की व्यवसायजन्य आडनाव आमचं गवळी पडलं या इस्लामपूर नगरीमध्ये आल्यानंतर, भाषा येत नसल्यामुळे. मग नंतर ते डॉक्युमेंटरी जो होता तो सगळं परत कन्वर्ट करून घेतला. त्यामुळे गौर हे आडनाव आहे. मला जाणून घ्यायचंय की आता तुम्ही व्यवसायाचा उल्लेख केलात, काही लोक गवळी असतात तो व्यवसाय करतात, तुम्ही वैद्यकीय क्षेत्राकडे कसे आलात, म्हणजे तुम्हाला डॉक्टर कसं व्हावं असं वाटलं? ऍक्च्युली मला वाटलं नव्हतं डॉक्टर व्हावं म्हणून. मला काय ते समोर बघायचं. कॅमेरा. ऍक्च्युली मला वाटलं नव्हतं डॉक्टर व्हावं म्हणून. ही आमच्या वडिलांची इच्छा होती की आमच्या समाजामध्ये कोणीही डॉक्टर नव्हतं, तर माझ्या कुटुंबातील माझा मुलगा डॉक्टर व्हावा. आणि त्यांची अशी इच्छा होती की कसलाही डॉक्टर हो, पण डॉक्टर अगदी वेटरनरी झालाच तरी चालेल, पण डॉक्टर हे ना. आता मला जाणून घ्यायचं की तुम्ही कुठल्या वर्षी डॉक्टर वैद्यकीय पदवी कधी घेतली? मी 2006ला पासआउट झालो. वडील हयात होते? नाही, माझे वडील 1992 साली वारले. मग त्यामुळे हे त्यांचं स्वप्न पूर्णच करायचं या हेतूने. अर्थात म्हणजे हे तुमचं हे यश बघायला वडील नव्हते, पण नाही. तुम्हाला आजही समाधान आहे की मी वडिलांचं ते स्वप्न पूर्ण केलंय हो, डॉक्टर होण्याचं? मला म्हणजे तो इमोशनल पॉईंट ऍक्च्युली आहे. तुम्ही येण्यापूर्वी आम्ही तेच बोलत होतो की वडिलांचे बरेचसे संदर्भ मला आठवत नाहीत. वय कमी असताना वारल्यामुळे मला बरेचसे संदर्भ माहिती नाहीत. मग ते आमच्या चुलत्याला सांगायचे की आई वडिलांची सेवा करता आली नाही तरी चालेल, पण त्यांची सेवा तुम्हाला रुग्णांच्या माध्यमातून करायला तुम्हाला संधी मिळते, त्यामुळे तुम्ही डॉक्टर व्हावं. म्हणजे असा त्यांचा तो विचार होता. त्याचं तुम्ही आजही ते समाधानी आहात त्या मुद्द्यावर? खूपच. म्हणजे मला प्रश्न बरेच लोक विचारतात की तुम्ही खाजगी उद्योगात का नाही, खाजगी वैद्यकीय व्यवसायात का नाही.
मग ती सेवाभावी प्रवृत्ती खाजगीपणात नसते, जेव्हा टिकून येतो राहते. तर ती निघून निघून जाते. म्हणजे प्रत्येक रुग्ण आला की मला मग ती 500ची नोट दिसते, 1000ची नोट दिसते, हम्म, हम्म. आणि हा पेशंट माझ्या वारंवार यावा असं खाजगी प्रॅक्टिस करताना ती मानसिकता असू शकते. तर त्यामुळे खाजगी वैद्यकीय क्षेत्रात मी पडलो नाही. शासकीय सेवेमध्ये होताना कसं होतं की ते तिथं फक्त आणि फक्त गरजू लोक येतात आणि त्यांच्याकडे पैसे नसतात, योग्य मार्गदर्शन नसतं. मग त्यामुळे त्यांची सेवा करताना तो जो आनंद मिळतो की हा ह्यांच्या उपयोगाला आपण आलो नाही, ते एक समाधान ते तुम्हाला समाधान आनंद खूप मोठं आहे. खूप देतं. म्हणजे खूप मोठं आहे. अजून एक मला असं जाणून घ्यायला आवडेल की वैद्यकीय अधिकारी होण्याचा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासातला असा कुठला क्षण तुम्हाला आता आठवतोय की ती एक काळजात जपून ठेवावी अशी आठवण आहे अशी? नाही समजलं मला. म्हणजे असा एक प्रवास आहे की मी विद्यार्थी दशेतून जातोय हा. आणि मी डॉक्टर होतोय, हा जो प्रवास आहे, किंवा डॉक्टर झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही सांगताय 17 वर्ष तुम्ही होय. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताय, असा काही प्रसंग आहे का की मला हे डॉक्टर झालोय म्हणून मला त्याचा खूप आनंद झाला आणि डॉक्टर झाल्यामुळेच मला हे मिळू शकलं समाधान, असं कुठला प्रसंग एखादा सांगू शकता का? खूप प्रसंग आहेत. म्हणजे जेव्हा माझे नवीनच मी नोकरी लागलो गव्हर्नमेंटमध्ये, हर्णे बंदर तुम्हाला माहिती असेल हम्म. ऐकून. तर हर्णे बंदर माझ्या कार्यक्षेत्रात होतं आणि रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुका. तर त्या ठिकाणी मी मार्चला जॉईन झालो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यातच गॅस्ट्रोची साथ आली. हम्म, हम्म. तर गॅस्ट्रोची साथ एवढी भयानक आली तिकडे, तर मी तिथं 9 ते 10 दिवस मुक्कामी राहिलो होतो त्या म्हणजे आता मला ती कोविडची साथ आठवतीये. हो, आता जे हो, हो. कोविडचं वातावरण झालं तशा पद्धतीचं. कोविडचं हे आम्हाला म्हणजे प्रॅक्टिस झालं होतं, कारण त्याच्या अगोदर आम्ही 2008 आणि 9 साली स्वाईन फ्लूची साथ बघितली. अच्छा, बरोबर, तो एक आणि मोठा हे स्वाईन होता. फ्लूची साथ आम्ही म्हणजे ते खूपच विचित्राने नवीनच होतं. स्वाईन फ्लू ही आम्ही असं म्हणू शकतो की ही आमची नेट प्रॅक्टिस होती कोविडसाठीची. हम्म, कारण सर्व प्रिकॉशन्स त्याच घ्यायच्या होत्या, सर्व प्रकारच्या बंधनं तीच होती, आयसोलेशनमध्ये ठेवायचं, त्यामुळे त्या सर्व गोष्टी स्वाईन फ्लूने शिकवल्या होत्या पूर्वी. पण माझ्या नोकरीतली ती घटना जी आहे गॅस्ट्रोची साथ, मी तेव्हा फक्त 25 वर्षांचा असेल तेव्हा, हम्म, हम्म. आणि ती जी साथ बघितली मी, म्हणजे अक्षरशः तिथं कोणताही खाजगी डॉक्टर तिथं टिकला नाही हम्म. किंवा तो तिथं त्या डेडिकेशनने काम करू शकला नाही किंवा शकूच नाही शकत, कामच नाही करू शकत त्या डेडिकेशनने त्या साथीमध्ये. कारण प्रत्येक केस ही इमर्जन्सी असायची, बरोबर. म्हणजे जुलाब थांबतच नाहीयेत. आणि अशा ठिकाणी यंत्रणा खूपच तोडकी किंवा खूप कमी असते आणि योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी सुद्धा आम्हाला चॅलेंजेस यायचे. म्हणजे एखादा पेशंट सिरियस आहे आणि त्याला तालुक्याच्या ठिकाणी पाठवायचं. म्हणजे आता अलीकडे तंत्रज्ञानामुळे खूप सुविधा आहेत. तुम्ही हा किस्सा सांगताय की त्यावेळेला हो. खूप मर्यादा होती. म्हणजे नाही, अगदी आता मोबाईल फोन मर्यादा आत्ता सुद्धा नाही हा. किंवा तेव्हा पण नाहीत. पण भौगोलिकदृष्ट्या कोकण हे असं आहे की त्या ठिकाणी बरोबर. पेशंट ठराविक ठिकाणावरून दवाखान्यात पोहोचण्यापर्यंतचा जो काळ आहे तो आपल्याकडे नाही. म्हणजे तो बरोबर. आपण क्विकली जाऊ शकतो. म्हणजे आज मला असं वाटलं की मला तर कोल्हापूर उपचार घ्यायचा आहे, मी अर्ध्या पासून कोल्हापूर पोहोचू शकतो. बरोबर. पण अशा घटना आहेत की वाडी वस्तीवर राहणारी माणसं त्यांना झोळीत टाकून चालत घेऊन यायचं आणि त्या झोळीमध्ये त्यांना उपचार 10-12 करून. त्या माणसाला 10 ते 12 जुलाब झालेले आहेत. हम्म, हम्म. काय, आणि अशा लोकांना तुम्ही उपचार द्यायचे, आणि बरं त्याला करायचं. त्याचं सिरियसनेस बघायचं आहे, त्याला आपल्याकडे ठेवायचं का जिल्ह्याला पाठवायचं. मग तो काळ ॲम्ब्युलन्सची म्हणजे सुविधा आहे की नाही, गाड्यांची सुविधा आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी जर बघायला गेलो तर मग ते खूपच, मी नवीनच होतो त्या जॉबमध्ये. त्यामुळे तो अनुभव तुमच्या अशा कायमस्वरूपी कायमस्वरूपी घर करून बसलेला. कायमस्वरूपी. वा. मग मी रिलेट कोविडशी केलं, कारण कोविडचा काळ अतिशय भयंकर होता. म्हणजे आत्ताच्या पिढीला की सगळे लोक सगळे दरवाजाच्या आत आहेत, रस्ते सगळे बंद आहेत, पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका सगळ्या रस्त्यांवरनं फिरतायत वगैरे. त्यामुळे तो प्रसंग तुम्ही म्हणताय की तुम्हाला याची सवय झाली, कारण तो त्या अनुभवातून तुम्ही गेलाय. पुढं मला असं वाटतं की डॉक्टर होणं हल्ली काय आहे की लाखो रुपये फीला भरायचे, डॉक्टर व्हायचं, नावापुढे डॉक्टर असणं, मोठे हॉस्पिटल्स आहेत, किंवा मग एक पांढरा कोट अंगावर परिधान केला की त्याचं मोठेपण असतं. होय. मला असं वाटतं की ही पांढरा कोट घालणं ही जबाबदारी आहे की म्हणजे त्याला कुठल्या अँगलने तुम्ही बघता? ती खूप मोठी जबाबदारी ॲक्च्युली. आत्ता फी स्ट्रक्चर इतकं मोठं आहे की जर एखाद्या माणसाला परवडत नसेल
तर त्या गुणवत्ता असूनही तो डॉक्टर होऊ शकतो. होऊ शकतो. आणि एखाद्याकडे गुणवंत नसून जर का तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो पांढरा कोट विकत घेऊन घालू शकतो. मग पुन्हा असंच की मग तुम्ही या क्षेत्रात टिकून राहत नाही, कारण ज्ञान किंवा एक्सपिरियन्सला कुठलाच शॉर्टकट नाही. नाही, करेक्ट, अगदी. कुठलाच शॉर्टकट नाही. लाखो रुपये फी साठी घालायचे आणि तेच पैसे काढण्यासाठी पुन्हा रुग्णांकडनं लाखो रुपये उकळायचे, अशी एक संकल्पना किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये असा विषय असतो की या डॉक्टरांनी कोटी रुपये खर्च करून पदवी घेतली, आता ते कोटी रुपये ते आमच्याकडनं वसूल करणार. हे एक दृष्टिकोन झालाय सामान्य लोकांमध्ये. हे कितपत तथ्य आहे? सगळ्यात करतात असं डॉक्टर? व्यक्तिपरत्वे सगळंच बदलतं. दृष्टिकोन काय आहे आयुष्यात व्यक्तिपरत्वे म्हणजे काय आहे की एखाद्याला ते 1 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट वाटते, एखाद्याला ते 1 कोटी रुपये त्या प्रवासासाठी लागणारी गरज वाटते. ठीक आहे, म्हणून ते पैसे उकळण्यासाठी 10 पैकी 2 लोक प्रयत्न करत असतील सुद्धा वाममार्गाने, म्हणजे अनावश्यक तपासणी करायला लावणे, अनावश्यक ठिकाणी ऑपरेशनसाठी पाठवणे. तर ह्या गोष्टी सुचवू शकतात लोक. मग पुन्हा तसंच आहे की प्रत्येक माणूस हा तसाच असतो असं म्हणू शकत नाही. किंवा एखाद्यानं खूप कमी वेळेत यश संपादन केलं, एखादं मोठं हॉस्पिटल बांधलं म्हणून त्याने तो पैसा वाममार्गानेच कमवला असं म्हणू पण शकत नाही आपण. कारण तुम्ही जर एखादा एक्सरे तुम्ही 5 डॉक्टरांना दाखवला, एक एक्सरे जर का तुम्ही 5 वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवला तर 5 डॉक्टरांची मतं वेगळी झाली. मग यातलं खरं कुठलं? मग त्यामुळे एक डॉक्टर मित्र असावा. वा, खूप छान. एक डॉक्टर मित्र असावा, त्या बाबतीत मी सुदैवी आहे. मग अशी परिचय करून देताना मला एक मुद्दा आवर्जून सांगायचं होतं, स्वतः जाणीवपूर्वक मला नवीन प्रश्न येतोय त्यामुळे मला ते सुचतंय की डॉक्टर राहुल हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असले तरी त्यांचे स्वतःचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि ते उत्तम कवी आहेत. वेगवेगळ्या नियतकालिकांमधनं, दिवाळी अंकांमधनं ते आजही लिहित असतात. मला मी पुढचा प्रश्न विचारणार होतो, त्याच्या आधीच ही गोष्ट जाणवली, सांगावीशी वाटली की एखादा व्यवसाय, एखादी नोकरी करत असताना त्याच्यासोबत मिळणारा पगार हा भाग महत्वाचा असतोच, पण एक संवेदनशीलता माणूस म्हणून जी असायला पाहिजे एखाद्याकडे, ती तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये कशी जपता किंवा ती कशी आहे, ठेवली आहे, जपून ठेवली, तर ते जाणून घ्यायला आवडेल. की मी का कविता संग्रहांचा उल्लेख केला की कविता हा संवेदनेशी संबंधित गोष्ट आहे, तुमच्या संवेदनशीलतेशी, आणि तुम्ही दुसरीकडे डॉक्टर म्हणून काम करता, त्या अर्थाने एक चांगला डॉक्टर होत असताना, म्हणजे जर व्हायचं असेल किंवा त्याला इनबिल्ट काही गुणवत्ता लागतात, त्यापैकी 2 शब्द मी सांगतो, जे आपण मागे पण बोललो या विषयावरती. 2 शब्द मी सांगतो. एक असते सिंपथी, म्हणजे सहानुभूती अशा, आणि दुसरी असते एम्पथी, ज्याला म्हणतो आपण समानुभूती. म्हणजे कोणत्याही माणसाला दुसऱ्या माणसाविषयी सहानुभूती असू शकते, पण समानुभूती म्हणजे त्याला जी पीडा आहे ती मला झाली तर मला किती त्रास होईल. म्हणजे जर मी त्या टेबलच्या पलीकडेच्या खुर्चीत आहे आणि मला समजा MRI करायला सांगितला, तर त्या MRIचा खर्च मला परवडेल का? MRIतून काय निष्पन्न होईल, काय निदान होईल, त्याचा खर्च किती लागू शकतो, हा विचार पहिले मी तिकडे जाऊन बघतो की ह्याला MRI जर सांगितला मी तर त्याला काय काय तो विचार करू शकतो, की त्याच्या वेदना किती वाढतील मानसिक दृष्ट्या. तर ते समानुभूती जो विषय आहे ना, तो फक्त मी कवी असल्यामुळे मला मिळाला. त्यामुळे माझा कवी असल्याचा मला इथं असं जोडावंसं वाटतं की परकाया प्रवेश नावाचा एक विषय असतो की कवी स्वतःच्या जीवनाविषयी आणि अनुभूती जरी मांडत असेल तरी त्याला बऱ्याच लोकांचं दुःख समजूनही घ्यावं लागतं. स्वतःच्या दुःखाशीच फक्त कविता असत नाही, तसं एखाद्याच्या आयुष्यात शिरून त्याचं दुःख समजून घेणं आणि ते मांडणं हा एक भाग असतो. तसं तुम्ही सांगताय की एखाद्या रुग्णाचं दुखणं काय असू शकतं ते तुम्ही जाणून घेता, म्हणजे सम अनुभूती. खूप सुंदर हा शब्द या मुलाखतीत आपल्याला मिळाला असं मला वाटतं आणि खूप छान. मला आता सांगा की साधारणपणे वैद्यकीय अधिकारी म्हणून किंवा आता जी ग्रामीण रुग्णालय आहेत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा शासकीय दवाखाने जे आहेत, इथं सर्वसाधारणपणे आमच्या बघण्यात आणि ऐकण्यात असं येतं, वाचनात, की रुग्णांची संख्या अत्यल्प असते. म्हणजे आजूबाजूला इतके दवाखाने आहेत, इतक्या प्रकारचे आजार आहेत, लोक
जवळचं कुठलं आहे तिकडं प्रेफर करतात, कमी पैशाचं कुठलं आहे तिकडं करतात. आणि शासकीय ठिकाणांमधून मिळणारी सुविधा ही कमी दर्जाची मानली जाते. तुमचा यातलं काय अनुभव? नाही, दर्जा हे फक्त रंगीत भिंती, स्वच्छ वातावरण किंवा चकचकीत कपडे घातलेले स्टाफ किंवा चकचकीत फर्निचर ह्यालाच आपण चांगली सेवा म्हणू दर्जा शकत म्हणायचं नाही. का? दर्जा म्हणू शकत नाही. दर्जा ठरते कुठनं की त्या पेशंटला किती कमी खर्चामध्ये, किती कमी हेलपाट्यांमध्ये, किती कमी तपासण्यांमध्ये एक आनंददायी वातावरण ठेवून तुम्ही जर का त्याला उपचार करत असाल, जर का तिथला डॉक्टर त्याला पुन्हा मगाशी म्हणत तसंच ती त्याची वेदना आपली समजून त्याला पाठीवर हात फिरवून जर का तो त्याला बरं होतंय हे आश्वासक जर चिकित्सा देत असेल तर त्याला दर्जा मानावा असं मला वाटतं. मग आता होतंय कसं की प्रत्येक ठिकाणची चित्र किंवा रूप वेगवेगळी आहेत, प्रत्येक दवाखान्याचा सिनारी वेगळा आहे. कारण आमच्या शासकीय यंत्रणेमध्ये मॅनपॉवर खूप कमी आहे, म्हणजे प्रत्येक खात्यामध्ये मनुष्यबळ खूप कमी आहे. मग कमी लोकांनी मिळून ते सगळं काम करायचं, यंत्रणा चालवायची. त्यामुळे प्रत्येकाला एक वेगळ्या तऱ्हेचा स्ट्रेस लेवल आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी टार्गेट्स आहेत, प्रत्येक ठिकाणी मीटिंग्स आहेत, उच्च वरिष्ठ अधिकारी तुम्हाला जाब विचारतात, लोकप्रतिनिधी जाब विचारतात, पेशंट जाब विचारतो. मग या ठिकाणी सगळ्याच गोष्टी सगळ्याच ठिकाणी तुम्हाला द्यायच्या आहेत, पण उपलब्ध सुविधांचा कोणीच विचार करत नाही. म्हणजे एखादी गोष्ट साधा, आता खोकल्याचं औषध का नाही म्हणून आम्हाला दिवसातून 10 पेशंट आम्हाला जाब विचारतात, का नाही खोकल्याचं औषध काय. मग ते का नाही ह्याची उत्तरं खूप आहेत. मग तिथं आपला संयम सोडून त्याच्याशी वेडावाकडं बोलायचं का, हसून ते टाळायचं, आहे ते टाळायचं का त्याला समजावून सांगायचं. मग हा पुन्हा व्यक्तीबरोबर थोडी कसरत आहे. प्रत्येक माणूस कसा त्याला डील करतो त्याच्यावर त्या ठिकाणचं जे पेशंट लोकांचं येणं जाणं असेल ते ठरतं. आता तुम्ही जसं म्हटलं की रुग्णसंख्या खूप कमी आहे, म्हणजे एखाद्या डॉक्टरची ओपीडी किती आहे, एखाद्या डॉक्टरची ओपीडी किती आहे त्याच्यावर तो त्याचं हे समजत असतो, मोठेपणा असतो. तसं तुमची ओपीडी किती लोकांची? मी सर्वसामान्यपणे दिवसाला 80 ते 100 पेशंट. काय सांगता, म्हणजे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इतके रुग्ण दिवसाला येतात? दिवसाला विशेष आहे. सर्वसामान्यपणे 80 पेशंट. खरं तर खूप संख्या आहे. मला असं ऐकिवत होतं किंवा मी काही ठिकाणी माझा संपर्क येतो, म्हणजे 5, 25, 30 लोक म्हणजे दिवसाला खूप झाले. आणि तुम्ही सांगताय 70, 80 मोठी संख्या आहे, म्हणजे त्यापेक्षाही जास्त काही वेळेला होत असं. या लोकांशी म्हणजे तुमचं हे कसं असतो संवाद, की फक्त उपचारांपुरता आहे? म्हणजे हे का विचारतोय, मला मध्ये असं कळालं होतं की तुमची काहीतरी बदलीचा किस्सा होता आणि गावातल्या काही लोकांनी एकत्र येऊन म्हणे की पंचायत समितीच्या प्रशासनालाच निवेदन दिलं की या डॉक्टरची बदली करू नका, हे डॉक्टर आम्हाला पाहिजे. हा किस्सा खरा आहे? खरंय. म्हणजे त्याचं काय कारण? रास्ता रोकोच निवेदन दिलं होतं, जर का बदली झाली तर जिल्हा प्रशासन. अच्छा, म्हणजे लोकांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही रास्ता रोको करू. जिल्हा प्रशासन आणि पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी त्यांनी निवेदन देऊन ते थांबवलं, थांबवली. पुन्हा असंच की प्रत्येक माणूस हा मायाशी कुटुंबासारखा कनेक्टेड आहे. प्रत्येक माणूस, म्हणजे मला एखादी गोळी मेडिकलची लिहून द्यायची जरी असेल तर पुन्हा तेच की ह्याची खरंच गरज आहे का, मग त्याच औषधाची सगळ्यात ब्रँडेड मधली सगळ्यात स्वस्तातली गोळी कुठली, रुग्णाच्या खिशाला कमीत कमी चाट लागावी आणि त्यालाही तो आनंद असतो की कमी पैशात माझा विषय. त्यामुळे माझ्याकडे अगदी सर्वसामान्यांपासून VIP पर्यंत, गावातल्या लोकांपासून अगदी कोल्हापूर पुण्यापासून जे पेशंट्स माझ्याकडे असतात. कारण एवढंच आहे की जेन्युइन सल्ला त्यांना जे काय माझ्या बुद्धीला झेपेल तेवढं. काही ठिकाणी काही गोष्टी समजत नाही, मग त्या ठिकाणी सुद्धा मग त्या रुग्णाला जर पाठवायचं असेल तर असा कुठला डॉक्टर आहे ज्याचा कमीत कमी खर्चात किंवा चांगल्या सल्ला इथिकल आहे, जो स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी या रुग्णाच्या खिशाला कापणार नाही, अशा प्रकारचा सल्ला आपल्याला द्यावा लागतो. मग ते गेली 15 वर्ष मी त्या गावात सेवा देतोय, त्यामुळे ती एक अटॅचमेंट तुमची तयार झाली असते. वा, छान. आता मला याला जोडून एक असा प्रश्न करावासा वाटतो की दिवसाला 80-100 रुग्ण तपासायचे, मग बऱ्यापैकी हेक्टिक. आता आजूबाजूला इतकी धावपळ दगदग वाढलेली आहे, किंवा ज्याला म्हणतो आपण की माणसाच्या आयुष्याचाच वेग वाढलाय. ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातला शांततेचा क्षण जो आहे, म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या माणसाला स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं असतं. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही हा शांततेचा जो क्षण आहे तो कसा शोधता?
थोडक्यात तो कसा मिळवता हे मला जाणून घ्यायचं. मोकळा वेळ मिळाला तर मी पुन्हा एक कवी होतो, वा. एखादं पुस्तक वाचतो, त्या पुस्तकाचं अभिवाचन करतो आणि रेकॉर्ड करतो. माझ्या पुढच्या पिढीसाठी एक संदर्भ म्हणून माझ्या आवाजात ते पुस्तक रेकॉर्ड करण्याचं हा, माझा मी मानस तुमच्या आहे. युट्यूब चॅनलवर काही ऑडिओ आणि व्हिडिओ मी बघितलेले आहेत. तुमचं आवडतं कॅरेक्टर काहीतरी कृष्ण आहे हो. असं त्यातून जाणवतं. हो. कृष्ण मी खूप फॅन्टसी आहे, म्हणजे मला खूप फॅन्टसी आहे त्याच्या लाईफ बद्दल. त्यामुळे मला आवडतं, म्हणजे कृष्ण, राधा किंवा कृष्णाच्या जीवन चक्रातील जे जे कॅरेक्टर्स त्याच्यासोबत येऊन तुम्ही गेले. मध्ये एका स्पर्धेतही भाग घेतलेला की ज्याच्यामध्ये त्याचं अभिवाचन हो. केलं होतं. हे सगळे आनंद मिळवण्याचे तुमचे हो. भाग आहेत की कविता कविता लिहिणं, वाचणं. सिनेमांविषयी पण मी ऐकून आहे. सिनेमे आवडतात तुम्हाला? हो. म्हणजे अभिनय आवडतो का सिनेमे आवडतो? अभिनय नाही आवडत, म्हणजे येत नाही म्हणून मला आवडत नाही. नाही नाही, सिनेमामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे ऍक्च्युली कथा ऐकायला आवडते, स्टोरी मधलं कुतूहल असतं, त्यातला अभिनय. आता मला नवाजुद्दीन सिद्दीकी, मनोज वाजपेयी आवडतात. तसं काय, कुठलं कॅरेक्टर किंवा काय आवडतं तुम्हाला सिनेमांमधलं? स्टोरीज की, म्हणजे मला स्टोरीची मांडणी तो एखादा डायरेक्टर कसं करतो त्याबद्दल कुतूहल असतं. हम्म. आणि बट ऑब्विस ऍक्टिंग आपल्याला गुंतवून ठेवतं, त्यामुळे काय म्हणजे त्यातही तुम्ही आनंद घेता. अर्थात सिनेमे असतील, कविता खूप सांगता तुम्ही की तुम्हाला आनंद मिळवून देते. वाचन, हो. वाचनाची दिशा काय आहे? तुम्ही काय प्रकारचं वाचता? म्हणजे काय आवडतं वाचता? म्हणजे तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात, तुम्ही फक्त हो. वैद्यकीय क्षेत्राविषयीच वाचता की वेगळं आणखी काय वाचता? आयुष्य खूप स्ट्रगलमध्ये गेलं आणि त्यामुळे सतत वेगवेगळे प्रसंग असे घडायचे किंवा अजूनही जिथं आपल्याला पाठिंबा देणार दुसरं पण नसतं. मग माझ्या एका गुरुने सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा मी डॉक्टर झालो तर तेव्हा मी ठरवलं होतं की इथनं पुढे कुठलंही पुस्तक वाचणार नाही. कारण खूप अभ्यास झालता आणि पण पुस्तकांनी तुम्हाला सोडलेलं नाही. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की पुस्तक हे तुमचे पॅसिव्ह टीचर्स असतात. हो. कधी कधी काय होतं की उच्च शिक्षण घेतलं की तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच खूप मोठे आहात, हम्म, मग तुम्हाला दुसऱ्या कोणाचे सल्ले घेता येत नाहीत, ॲज इट इज स्वीकारता येत नाहीत. बरोबर. मग तेव्हा त्या गुरुने मला सांगितलं की पुस्तकं वाचायची. पुस्तकं हे तुमचे पॅसिव्ह टीचर्स असतात, ते गुपचूपपणे तुम्हाला काहीतरी संदेश देतात, गुपचूपपणे काहीतरी सांगतात. मग तेव्हा त्यांनी मला एक पुस्तक गिफ्ट केलं. पहिलं पुस्तक त्यांनी मला गिफ्ट केलं, ते होतं रिच डॅड पुअर डॅड. बेस्ट. आणि त्याच्यानंतर मी स्वतःला समृद्ध बनवण्यासाठी पुस्तकांचा सहारा घेतो. मोस्टली मोटिवेशनल सेल्फ हेल्प झाला. सेल्फ हेल्प आपण म्हणतो तशा पण प्रकारचे या पुस्तकं पुस्तकांचा मला जास्त उपयोग आवडतात. होतो वैयक्तिक आयुष्यात? आतापर्यंत झालाय, म्हणजे बऱ्यापैकी आतापर्यंत झाला. आता मात्र काय झालंय की तोपणा इथं यायला लागलाय, म्हणजे पुस्तकांमध्ये. तेच यायला लागलं. त्यामुळं हल्ली मग कविता मला थोडस जास्त वाचायला आवडायला लागले. कारण मला असं समजलं की तुम्ही मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा पुस्तकच हो, माझ्या मित्राचं दुकान आहे. ते चालावं म्हणून मी थोडा प्रयत्न करतो. हो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे बाकी काही देण्यापेक्षा पुस्तकं दिलेली कधीही चांगली. फुलं कोमेजतात, पानं कोमेजत नाही. कुठलं पुस्तक द्यायला आवडतं तुम्हाला? माझं आवडीचं पुस्तक आहे वाय मेन डोंट लिसन अच्छा. अँड वुमन कांट रीड मॅप्स. पण हे कौटुंबिक विषय आहे त्या हो, पुस्तकाचा. कौटुंबिक विषय. तुम्हाला तो त्या पुस्तकातला संदेश द्यायचा असतो. मला त्या पुस्तकातून द्यायचा संदेश जो आहे तो म्हणजे सध्या खूप चढाओढीचा काळ सुरू आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक जण कोणाशी ना कोणाशी कॉम्पिटिशन करतोय. हा, स्पर्धे म्हणजे सगळं. प्रत्येक जण स्पर्धक झालाय. प्रत्येकालाच कॉम्पिटिशन करायचंय. म्हणजे अगदी कुटुंबात सुद्धा कुठेही चार प्रत्येक भिंतीत सुद्धा ती ठिकाणी स्पर्धा प्रत्येक बसते. ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. मग जेव्हा कुटुंबाचा विषय येतो तर तेव्हा नवरा बायको कोणीही एकमेकासोबत कॉम्पिटिशन करू नये, ते नसतंच कधी. दोघांचं मिळून एक कुटुंब असतं. कोणी कोणापेक्षा सरस नसतं, कोणी कोणापेक्षा खाली नसतं. मग स्त्री आणि पुरुषांच्या जडणघडणापासूनच काही इव्हॉल्युशन मध्ये घटना अशा घडलेल्या आहेत की काही गोष्टी स्त्रियांना जमतात काही आणि गोष्टी स्त्रियांना जमत जमत नाहीत. तसंच पुरुषांना काही गोष्टी जमतात आणि काही गोष्टी जमत नाहीत. मग ज्या गोष्टी जमतात त्या अपेक्षा आपण ठेवाव्यात, ज्या गोष्टी जमत नाहीत एक ऍक्सेप्टन्स त्यातनं जातो. मग तो किमान कळावं, त्यांना कळायला बायकोला किमान कळावं की हा, स्त्रियांना कुठल्या कुठल्या गोष्टी जमतात, कुठल्या कुठल्या गोष्टी जमत नाही. म्हणजे आपण अपेक्षा काय ठेवायच्या? शीर्षकाचाच असा संदर्भ आहे की महिला का ऐकत नाही हो. आणि पुरुषाला
म्हणजे काय त्याला हे करायचं वाय मेन डोंट लिसन, हम्म. म्हणजे पुरुष काय ऐकत नाही. पुरुष ऐकत नाही आणि हा. महिलांना मॅप्स महिलांना कळत नाही अशा परदेशामध्ये काय होतं की आता गुगल मॅप्स आता आले, पण पूर्वी कुठं जायचं म्हटलं तर नकाशे असायचे. अच्छा मग त्या पत्ते नकाशे शोधणं हे पत्ते शोधणं, मग त्यांना लवकर जमत नाही. छान. म्हणजे पुस्तकांसाठीचं पण एक तुमचं असं हे आहे टिपिकल की हे हो. लोकांपर्यंत वैचारिक गोष्ट पोहोचली पाहिजे. हो. मला अजून एक असं जाणून घ्यायला आवडेल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही आज इतकी वर्ष काम करताय, सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये असा एखादा प्रसंग, असा एखादा क्षण की जिथं तुम्हाला एक नकारात्मकता आली, तुम्हाला वाटलं अपयश आले का काय असं वाटलं, किंवा तुमची चूक तुम्हाला जाणवली, असं कधी झालंय का? चूक म्हणता येणार नाही, पण एक प्रकारचं अशी फेज होते, एका प्रकारची अशी फेज आली जेव्हा असं वाटलं की हे वैद्यकीय क्षेत्रच नको. हम्म. मग पुन्हा तोच कोविडचा टाइम होता आणि प्रत्येक माणूस घाबरला होता. म्हणजे आम्ही सुद्धा घाबरलो होतो, आमचा स्टाफ, पेशंट. तुम्ही सुद्धा कोविड रुग्ण होता? हो, नाही त्याच्यापूर्वीची गोष्ट आहे ती. मला कोविडची लागण सेकंड फेज मध्ये झाली. पहिल्या फेज मध्ये काहीच माहित नव्हतं. तेव्हा मी भाड्याच्या घरात राहायचो आणि मी, माझी बायको, आई आणि बाळ अशी 4 लोकांचं कुटुंब भाड्यात राहायचो. आणि मी कोविडचं काम करत असताना डॉक्टर असल्यामुळे माझा संपर्क रुग्णाशी येतो. यामुळे मी जर त्या ठिकाणी ड्युटी संपून घरी गेलो तर बाहेर थांबले लोक सगळे आतमध्ये जायचे. माझ्याशी त्या पूर्ण 2-3 महिन्यात जोपर्यंत वातावरण निवडत नाही तोपर्यंत कोणीही माझ्याशी बोलले नाही. तुटकपणाचं वातावरण किंवा दुसरी वाईट गोष्ट म्हणजे काय की माझा मुलगा तेव्हा लहान होता, 3 आणि 4 वर्षांचा तो होता. तर त्या 3 ते 4 वर्षाच्या मुलाला त्या अखंड कोविड संपेपर्यंत माझ्या शेजारच्यांनी कोणी खेळवलं नाही किंवा घरी येऊ दिलं नाही. मग मी एकीकडे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मी स्वतः धडपडतोय, ते संपर्क, तो संसर्ग मी माझ्या कुटुंबापर्यंत कॅरी करतोय, ती भीती मला आहेच आहे. मग एवढं सगळं तुम्ही कोविड योद्धा म्हणून आम्हाला 4 फुलं दिली, काळात खूप हे झालं, 4 फुलं दिली, पण कोविडचा टाइम असताना माझ्या मुलाला तुम्ही घरात सुद्धा येऊन दिला नाही. मग मी डॉक्टरच का झालो? डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर झालो तर मग ह्या यंत्रणात काय आहे? खाजगी डॉक्टरसारखे मी दवाखाना बंद करून घरी बसू शकतो. म्हणजे बऱ्याच खासगी डॉक्टरांनी स्वतःचे दवाखाने बंद करणं हे केलं, बंद ठेवले. ते मोठे हॉस्पिटल फक्त चालू होते, जे जनरल प्रॅक्टिस. ते मला असं वाटतं की त्यावेळेला गव्हर्नमेंटची सक्तीच होती की तुम्ही बंद नाही करू शकत, म्हणजे दिलंच पाहिजे. नाहीतर काही लोकांनी बंद करून सुद्धा हे केलं. म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे की मी स्वतः इतरांचं प्राण वाचवायला धडपडतोय आणि मी स्वतः माझ्या मुलापासून, बायकोपासून, कुटुंबापासून त्याला म्हणजे अलिप्त राहावंसं लागतंय. याला जोडून मला आणखी एक प्रश्न असा विचारावा असं वाटतं की थोडंसं वेगळ्या प्रश्नाकडे जाऊ. समजा की तुम्ही वैद्यकीय अधिकारी झालाच नसतं किंवा डॉक्टरच झाला नसतं, तर तुम्ही काय होणं पसंत केलं असतं? त्या काळी मला असं वाटायचं की मी मॉडेलिंग करावं. अरे वा. आणि मग त्यासाठीच मी मुंबईत ऍक्च्युली जॉब बघितला. मी ऍज अ डायटिशियन जेव्हा मी जॉब बघितला ते मुंबईच का निवडली, कारण मला असं वाटलं की कुठून तरी काहीतरी क्लिक व्हावं. मुंबईविषयी असं एक आकर्षण होतंच पूर्वीपासून आणि ते क्षेत्र वाटलं होतं मला. आता मी फॉर्च्युनेट समजतो की मी ते क्षेत्र निवडलेलं आहे. त्या क्षेत्रातलं नैराश्य बघतोय मी, कितीतरी लोकांचं अपयश बघतोय. आता नैराश्याला जोडून मी पुढचा माझा प्रश्न तसाच होता की एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो, ते दुखणी घेऊन येतो, व्याधी घेऊन येतो, अर्थात ते शारीरिक असतं, तुम्हाला ते तपासून त्याला औषधं देऊन त्याला बरं करणं हे तुमच्या पुढे असतं. पण या सगळ्यासोबत त्याच्या मनाकडे बघणं किती गरजेचं आहे असं वाटतं? खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा रुग्णांनाही कळत नाही की मन तितकंच महत्वाचं आहे आजारपणासोबत. आयुर्वेदामध्ये उपचार करण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी जी सांगितली आहे ती सांगितली की निदान परिवर्जन, म्हणजे ज्या कारणांच्यामुळे आजार निर्माण झाला ते कारण शोधणं आणि ते पहिले थांबवणं. मग तेव्हा त्या माणसाच्या मनापर्यंत पोहोचावंच लागतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय की ज्या भीतीसाठी तो माणूस दवाखान्यात उशीर करतो किंवा आपल्यावर उपचार टाळाटाळ करतो, भीतीमुळे आपण काय मोठा आजार नसेल ना या भीतीपोटी तो टाळाटाळ करत असतो. मग त्याचं वैयक्तिक पण नुकसान प्रचंड होतं. पहिला जो विषय होता की निदान परिवर्जन, हेतू म्हणजे शोधणे आणि त्याचं निवारण करणे आणि जाताना त्याला आश्वासन चिकित्सा देणे.
की तू बरा होतोयस, काळजी हे करू औषधं नको. का. मला तर लोक असे म्हणतात, परत कधी परत कशाला घ्यायचं? गरजच नाही. गरज नाही, एवढे औषध बरं होते. मग हे इतकं आश्वासक एक असतं की confidence त्यांना तुम्ही त्यांना त्यांना देता. त्यांना वाटतं की मी आता ह्या 4 गोळ्या खाल्ले बरं होणार आहे, मग परत यायला लागत नाही. गरज नाही. त्याच्यातच त्याची एक लेवल अशी तयार होते की आपल्याला आपण यात कव्हर होतो. वा. ते आश्वासन चिकित्सा म्हणतो आम्ही त्याला. बरेच वेळा औषधं नसतात म्हणजे या दोन्ही गोष्टी मनाशी संबंधित. संबंधित. म्हणजे तुम्हाला त्या माध्यमातून मनापर्यंत जाणं आणि मग नंतर व्याधी समजून घेऊन त्याच्यावर उपचार हो. करणं. मगाचपासून आपण बऱ्याच विषयांवर बोलतोय. थोडस गंभीर प्रश्नाकडे मला असं वाटतं की आपण तुम्हाला विचारावा प्रश्न की जीवन या संकल्पनेकडे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अत्यंत गंभीर आजारांचे रुग्णही तुम्ही तुमच्या नजरेखालनं गेलेले आहेत. बऱ्याचदा असंही होतं की फार गंभीर काही नसतं पण माणूस खूप गंभीर असतो त्या आजाराबद्दल. म्हणजे दोन्ही टोकं तुम्ही अनुभवलेली असतात. तर तुम्ही जगणं याच्याकडे कसं बघता या संकल्पनेला? एक डॉक्टर म्हणून मी बऱ्याच लोकांना म्हणतो की जो जे वांछिलत होते लाभेल. जर का तुम्ही गुगलवरती सतत कॅन्सर कॅन्सर सर्च करत बसला तर ते तुमच्या वाटेला कॅन्सर येईल ना आसपास. जर तुम्ही सतत ह्याच्यात कोलेस्ट्रॉल त्याच्यात कोलेस्ट्रॉल हे तसं तर शुगर बीपी अमुक तर तुमची अँजिओप्लास्टीच करावं लागणार. थोडं मगाशी मनाचा जो विषय होता की मानसिकता. हा. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने कीप इट सिम्पल. सगळं काही सहज, म्हणजे कसं आहे, भूक लागली जेवावं, झोप आली झोपावं, मित्रांशी बोलावं असतं बोलावं. आपण प्रत्येक गोष्ट अशी कॉम्प्लिकेट करून बघतो. आपलं असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीचे एक्सपर्ट आहोत. काय म्हणजे जर तुमच्याकडे आजार आहे तर तुम्ही डॉक्टर नाही आहे, तर तुम्ही तो आजार घेऊन डॉक्टरकडे जावा. बरोबर. तुम्हाला पटणाऱ्या डॉक्टरकडे जावं. काय तुमच्याकडे जर गाडी असेल, जर तुमची गाडी बंद पडली असेल तर तुम्ही मेकॅनिककडे जाता ना. तसेच स्वतःविषयी टीव्ही बिघडला, टीव्ही दुरुस्त करा, त्या टीव्हीच्या मेकॅनिककडे जाता ना. लाईट बंद पडली, इलेक्ट्रिशियनकडे जाता ना. मग प्रत्येक गोष्ट तुम्ही गुगलवर सर्च करून का बघता? तुम्ही लाईफला एवढं कॉम्प्लिकेट का? प्रत्येक गोष्टीचे एक्सपोर्ट होण्यासाठी आपण ती धडपड करतो नाही, ती चुकीची आहे. ती आपल्याला आपण आजाराला निमंत्रण देतो असं मला वाटतं. जर का ते सुटसुटीत ठेवली तर त्या प्रकारे लाईफ तुम्ही सिंपलपणे छान करू शकता. लाईफ एक साधं सरळ आयुष्य जगणं. साधं सरळ म्हणजे काय, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करू वाटतात त्या कराव्या, म्हणजे फारसं विचार न करता. कारण काय, कोणीही भविष्य बघितलं नाही. बरोबर. उद्या काय वाढून ठेवले भूतकाळ पाहिजे. बदलू शकत नाही. आता आपण हे वाक्य बोलू तेही भूतकाळात गेलेली आहे. आत्ताचा क्षण गेलेला आहे, क्षण गेलेला आहे. तर त्यामुळे काय, उद्यासाठी मी काहीतरी करून ठेवतो किंवा मी काहीतरी करणार असं नाही. आत्ताचा क्षण जो आहे तो खूप महत्वाचा आहे. जगला पाहिजे. मग तो क्षण घालवला की तो परत येऊ शकत नाही. तर त्यामुळे तो तुम्हाला जसा आनंदी घालवता येईल, मग तो आनंद कशात येतो तुम्ही शोधायला पाहिजे पहिले. बरोबर. आणि खूप सगळ्या गोष्टींचं खूप सगळं नॉलेज असलं म्हणून तुम्ही खूप चांगलं आयुष्य जगू शकता असं नाही. उलट आपण लाईफ आपलं खूप कॉम्प्लिकेट करतो. आपल्या बुद्धीला मग विसावा नाही देत. झोपे सुद्धा आपल्या डोक्यात विचार सुरू असतात, हे असं तसं. त्यामुळे अजून जोडून एक की तुमच्याविषयी मी मध्ये काही बातम्या माझ्या वाचनात आल्या होत्या की बिलिफ्स अँड मिसबिलिफ्स या विषयावर तुम्ही काही व्याख्यानं दिली. किंवा मला वाटतं की अवयवदानवर तुम्ही मधल्या काळात प्रबोधनाची काही व्याख्यानं दिली. बिलिफ्स मिसबिलिफ्स हा काय प्रकार आहे? खूप महत्वाचा प्रश्न, खूप उशिरा आला ऍक्च्युली. मला सांगावं असं वाटतं किंवा मी का या विषयावरती बोलायला सुरुवात केली की माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की रोज झोपताना दूध पिऊन झोपायचं. ठीक आहे, म्हणजे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 30-35 वर्षापूर्वीची गोष्टीची. ठीक आहे. तर 30-35 वर्षांपूर्वी त्यांना मला सांगावंसं वाटलं, कारण त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांना सांगितलं असेल ना, रोज दूध प्यायला पाहिजे. परंपरागत चाललेली परंपरागत. मग ती जी गोष्ट आहे ती अयोग्य आहे का योग्य आहे? तर सर्वसामान्यपणे योग्यच आहे. ठीक आहे, असं आपल्याला आता वाटतंय. पण आत्ताच्या काळामध्ये दूध पिणं संयुक्तिक आहे का? ते रोज पिणं संयुक्तिक आहे का? अच्छा, आरोग्यवर्धक आहे का? म्हणजे काय की आता आपण जे दूध पितो ते खरंच दूध आहे का? म्हणजे प्युअर दूध आहे, खरंच दूध आहे? भेसळ लांबची गोष्ट. ते खरंच दूध आहे का? इथून प्रश्न. आता मागच्याच 6 महिन्यापूर्वी भारतभरामध्ये सर्वे झाला. वेगवेगळ्या हॉटेल्स, वेगवेगळ्या ठिकाणावरून पनीरचे तुकडे त्या सॅम्पलसाठी घेतले. तर असं लक्षात आलं की 82% पनीर नकली आहे. बापरे, म्हणजे भयंकर आहे. म्हणजे 82% पनीर म्हणजे 100 जवळपास 80%
ज्यांनी ज्यांनी पनीर खाल्लेलं आहे त्यांनी त्यांनी नकली नकली पनीर- पनीर त्याच्यात दूध आणि पनीर संबंधच नाहीये. जे केमिकली बनवलेलं गेलेलं पनीर लोक खात आहेत. मग आता जे दूध आपण पितोय, डिमांड अँड सप्लाय म्हणजे काय, गायी त्याच, म्हशी त्याच, लोकसंख्या आपली वाढत चाललेली आहे. प्रचंड. ठीक आहे. मग जी काही निर्मिती दुधाची होतीये ते दूध म्हणजे काही कंपनी आहे का? आज समजा बरोबर. एखाद्या गायीने 4 लिटर दूध दिलं, उद्या 4.25 देईल हा. का 4.25 देईल? ठीक आहे. मग ती कंपनी आहे का बाबा 150 कोटी जनता आहे, एवढी रिक्वायरमेंट आहे. एवढी फुलफिल मला करायचीच हा, आहे, तर ती कशी पूर्ण होते? होऊ शकत नाही. मग अचानक आपली कोजागिरी पौर्णिमा येते, ईद दुधाची येतो, मागणी वाढते. ईद येतं, मग तेव्हा अचानकच दूध, ज्या घरात अर्धा लिटर दूध खपत नाही त्या घरात 10 लिटर दूध 10 घेतलं लिटर जातं. दूध लागतं. ठीक आहे. मग ते दूध येतं कुठनं? मग अशा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या काय आपल्या आज्या पंजोबांनी अच्छा. सांगितलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी पिणे, सकाळी उठल्यानंतर मग ब्रश करणे, नाश्त्याला काहीतरी खाणे, पोटभर खाणे, दुपारी काहीतरी खाणे, रात्री खाणे, दुपारी झोपणे, रात्री दूध पिणे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला जे समज आहेत, समज हा. की हे झालं पाहिजे, हे केलं पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही मांडणी करता. हा, मग कोणकोणते समज योग्य आहेत, काही समज चुकीचे आहेत, काही समज थोडेसे दुरुस्त करावे लागतात आणि काही समज चुकीचे आहेत. मग त्याच्याबद्दल चर्चा घडवून आणतो मी त्या व्याख्यानामध्ये आणि लोकांना समजावून सांगतो की बाबा आत्ता सध्याच्या खरं तर घडीला- ह्या विषयावर आहे ना वेगळी मुलाखत व्हायला पाहिजे. खरं तर ह्या विषयावर ज्यातून आपल्याला जे पोहोचवायचं आहे ते पोहोचता येईल. पण ठीक आहे, छान त्यानिमित्तानं विषयाला स्पर्श करा. थोडं पुढे जाऊयात. ओव्हरऑल या सगळ्या चर्चेत मला असं तुम्हाला एक विचारावं असं वाटतं की माणसाच्या आयुष्यामध्ये यश असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल किंवा समाधान, या 4 गोष्टींभोवती आपलं आयुष्य फिरत असतं. तुम्ही यातल्या कशाला महत्व देता? आता सांगायचं म्हटलं तर समाधानच सर्वजण सांगतात किंवा मी तेच म्हणेन, पण समाधान कशात आहे? ते समजणं गरजेचं. मी जर का 10 खोलीमध्ये माझं अखंड आयुष्य आतापर्यंत जगलोय, जर का माझ्या आयुष्याची 20-25 वर्ष मी 10 खोलीत जगलोय आणि माझं जर स्वप्न असेल की माझं एक चांगलं घर असावं, ते पैशांशिवाय शक्य नाही. ते पैशांशी शक्य नाही. मग त्यासाठी पैसा पण लागेल आणि थोडीशी मोठी जागा आणि त्यावर बांधलेलं घर, मग त्या घरात राहील मला थोडं समाधान मिळू शकतील. म्हणजे अंतिम साध्य काय केलं? समाधान. समाधान. मग ते थोडक्यात की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. अवलंबून आहे. मला अपेक्षित होतं की छोट्या गोष्टींमध्ये समाधान मिळवून जगणारी माणसं आहेत म्हणजे की. की तिथं मी आता विपश्यनेला एका कोर्सला गेलेलो आणि तिथं एक जण जो सहकारी होता त्या 10 दिवसांमध्ये, त्यानं त्याची कंपनी, त्याचे सगळे प्रॉपर्टी सगळं त्यानं आपल्या संचालकांच्या नावावर केलं आणि तो निघून आला. आणि त्यानं असं सांगितलं की गेली 10 वर्ष मी जगभर फिरतोय. मग आमच्यातल्याच एकाने प्रश्न विचारला की मग पैशाला काय करता, प्रवासाचा खर्च? काही नाही, मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत एवढी मोठी कामं करून ठेवलेली आहेत की मला पैशाची कमी नाही पडत. कुठून कुठेही गेलो की तिथे ऑटोमॅटिक माझी ती सोय होते आणि मला माझी गरज कळली की मला 2 वेळचं खायला अन्न लागतं, संध्याकाळी पाठ टेकायला जमीन लागते, ही माझी गरज. आता हे अर्थात त्यानं शोधलेलं समाधान आहे. या अर्थाने तो प्रश्न महत्वाचा होता. मला सांगायचं काय आहे की आता पंढरीची वारी करतात लोक, हा. प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन पाहिजे असतं. त्यांना असं वाटतं की तिथं गेल्यावर समाधान मिळेल, पण तिथं गेल्यानंतर बऱ्याच लोकांना नैराश्य येतं की की अपेक्षित. जो प्रवास होता तो प्रवास खूप आनंददायी होता हा, आणि आता प्रवास संपला, म्हणजे पुढं काय? आता पुढं काय? मग ज्यानं ती वारी संपवलेली आहे त्यानं जर का त्यानं असं मांडलं की मला प्रवासात आनंद आहे, प्रवासात समाधान आहे, तर त्याचं म्हणणं करेक्ट आहे. ज्यानं वारी कधी सुरूच केलेली नाही, जो कधी वारीवर गेला त्याच्यासाठी पहिलाच अनुभव किंवा गेलाच नाही. तो असं म्हणू शकत नाही की वारीत का आनंद आहे किंवा विठ्ठल दर्शनात का आनंद आहे. बरोबर. म्हणजे एखादा माणूस असेल, करोडपती असेल, जसं तुमच्या म्हणण्यानुसार विपश्यना आलेल्या माणसासारखा एखादा करोडपती माणूस असेल ज्याने सगळी सुख उपभोगलेत, घर, गाडी, बंगला, नोकर, चाकर सगळं उपभोगलेलं आहे, आणि तर तो जर म्हणत असेल की ह्यात काय राम नाही, मला एकांतात मला शांतता मिळते, मला समाधान मिळते, तर मान्य आहे. ज्याला कधी दुचाकी गाडीवर सुद्धा प्रवास करायला मिळालेला नाही, तो जर म्हटला पैसा कशाला लागतो, मला याच्यानं समाधान आहे, तर ते दोन नाही. मतं वेगळी आहेत. मत मांडतोय कोणत्यावर महत्वाचं आहे. हा, तर याला जोडून मी आणखी असे 4 मुद्दे तुमच्या पुढे उपस्थित करतोय की देव, नशीब, विज्ञान आणि कर्म.
हे पण माणसाच्या आयुष्याला चिकटलेल्या गोष्टी आहेत बरोबर. की कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात ह्या गोष्टी आहेतच. तुम्ही ह्यातल्या कशाला महत्व द्या? मी विज्ञानाला मानतो. देव मी बघितलेला नाही, पूर्वजन्म पुनर्जन्म यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी विज्ञानावरती जास्त माझा म्हणजे विश्वास नशीब या गोष्टीवर नाही, नशीब मानत नाही. तुमच्या कर्तृत्वाशी जोडलेली गोष्ट आहे. हा, कारण कसं आहे की माझ्या नशिबात आहे, मी खुर्चीतच बसून राहिलो, तर बाकीच्या मला गोष्टी आपोआप येऊन सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत. तर त्यामुळे काय कर्तृत्वालाच खूप जास्त महत्व आहे. खूप चांगले मुद्दे तुमच्याशी बोलताना मिळालेले आहेत ऐकायला, आणि प्रेक्षकांनाही आमच्या असं खूप काही चांगलं ऐकल्याचं समाधान नक्की मिळेल. मला आता शेवटचा एक मुद्दा असा उपस्थित करायचा आहे की ज्या प्रश्नांनी या मुलाखतीचा पण शेवट होईल. अशी कुठली गोष्ट जी तुम्हाला वाटते की समाजाने शिकली पाहिजे, किंवा तुमची अशी अपेक्षा काय आहे समाजाकडे? म्हणजे ही अपेक्षा विचारण्याचा हेतू इतकाच आहे की प्रत्येक माणसाला स्वतःचं मत असतं. बऱ्याचदा सगळेजण व्यक्त होतात, नाही होतात. सोशल मीडिया इतका सुसाट आहे सध्या की प्रत्येकजण व्यक्त होतो आणि मोकळा होतो. पण तुमचं सोशल मीडियाचं अकाउंट मी बघितलं तर तुम्ही कुठं दिसत नाहीये त्याच्यावर, म्हणजे थोडक्यात तुम्ही व्यक्त होत नाहीये. म्हणून ही मुलाखत त्या अर्थाने सुद्धा खूप महत्वाची आहे. तर मला आता इथं तुम्हाला तो प्रश्न आवर्जून विचारायचा आहे की समाजाकडनं काय अपेक्षा आहे तुमची? जिओ और जीने दो. वा, भगवान महावीरांचा हा संदेश. म्हणजे प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी जसं जाणून घ्यायची गरज नाहीये, तसंच आपणही सगळ्याच गोष्टी दाखवण्याची पण गरज नाही. नाही, करेक्ट. म्हणजे आज मी सकाळी कुठे चहा पिला, कुठल्या मित्रासोबत आहे, आज मी कुठल्या मंदिरात गेलो, किंवा कुठे प्रवासाला चाललोय, कुठली गाडी आहे, कुठला शर्ट आहे, का दाखवायची गरज आहे? म्हणजे सोशल मीडिया हा कनेक्टिव्हिटीसाठी आपण वापरतो ना. जर का माझं विश्वच माझे 10 मित्र असतील तर मी 10 मित्रांच्या घरी जाऊन चहा पिईन ना. बरोबर. मग मी त्या त्यासाठी 5,000 माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या 5,000 लोकांना मी ते का बघायला दाखवावं? काय गरज आहे? बरोबर आहे. का दाखवावं? थोडक्यात तुम्ही आनंदी जगा आणि इतरांनाही जगू द्या, जगू द्या. हा तुमचा संदेश आहे समाजासाठी. म्हणजे विनाकारण तुम्ही अनावश्यक लोकांना तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची संधी देता सोशल मीडियाच्या माध्यमातून. हा. काय मग त्यामुळे मी सोशल मीडिया थोडंसं कमी वापरतो. हम्म. आणि मला हाच संदेश लोकांना द्यायचा आहे की ओव्हर इन्फॉर्मेशनची गरज नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये एक्सपर्ट होण्याची गरज नाही. त्या त्या क्षेत्रात एक्सपर्ट आहेत, त्यांना ओळखा, त्यांची मदत घ्या. बट ऑब्वियस त्यांची फीज देऊन म्हणजे योग्य सल्ला फुकट सल्ला कशाला पाहिजे, योग्य सल्ला तुम्हाला मिळेल. मग त्या त्या व्यवसायाचा रिस्पेक्ट प्रत्येक करून, गोष्टीची किंमत असते. त्या त्या व्यवसायाचा रिस्पेक्ट करून तुम्ही त्या त्या लोकांना तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या. प्रत्येक गोष्टीत तुम्ही एक्सपर्ट बनण्याची गरज नाहीये. यातून काही सिद्ध होणार नाही. फार तर फार 1-2 गोळ्या सुरू होतील बीपी शुगरच्या, बाकी तुम्हाला आयुष्यात काही साध्य होणार नाही. त्यामुळे स्वतः जगा, इतरांना जगू द्या, इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करू नका. जोपर्यंत निमंत्रण मिळत नाही तोपर्यंत कुठे जाऊ नका. अरे वा, मी खूप धन्यवाद व्यक्त करतो तुमच्यासाठी की धर्मसंवाद या नावाने एक नवीन पॉडकास्ट आम्ही सुरू केलेला आहे, आणि त्याची सुरुवात मी तुमच्यापासून केलेली आहे. आपण आवर्जून आलात आणि या मुलाखतीसाठी वेळ दिला. खूप छान तुमचे विचार मांडलेत. खऱ्या अर्थानं एक समृद्ध जीवनशैली काय असायला पाहिजे, एक डॉक्टर म्हणून, एक माणूस म्हणून, किंवा एक सामाजिक भूमिका काय असायला पाहिजे, त्या अर्थाने खूप चांगल्या मुद्द्यांवर तुम्ही व्यक्त झालेले आहात. मी तुम्हाला धन्यवाद देतो, आणि ही मुलाखती तर संपली.